नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. आपण समरूप आणि एकरूप या शब्दांचे अर्थ समजावून घेऊया. प्रथम पाहूया समरूप आकृत्या, सिमिलर फिगर्स. जेव्हा आकृत्यांचा आकार हुबेहूब सारखा असतो परंतु त्या आकृत्यांची मापे भिन्न असतात, म्हणजेच आकृत्या लहान मोठ्या असतात, अशा आकृत्या समरूप आकृत्या असतात. म्हणजेच ज्या आकृत्यांचे शेप सेम असतात परंतु साईज डिफरंट असते. मीन्स द फिगर्स हॅव सेम शेप बट डिफरंट साईज. सच फिगर्स आर कॉल्ड ॲज सिमिलर फिगर्स. उदाहरणार्थ इथे आपण पाहूया, इथे दोन वर्तुळं दाखवली आहेत. एक वर्तुळ लहान आहे, एक वर्तुळ मोठे आहे. दोघांच्या त्रिज्या भिन्न आहेत. मग ही दोन्ही वर्तुळे समरूप वर्तुळे आहेत. इथे दोन त्रिकोण दाखवलेले आहेत, एक लहान आहे आणि एक मोठा त्रिकोण आहे. तर यांचे आकार हुबेहूब सारखे आहेत पण त्यांची मापे भिन्न आहेत. इथे दोन चौरस दाखवलेले आहेत, एक लहान आहे एक मोठा आहे. त्यांच्या बाजूंची लांबी वेगवेगळी आहे, म्हणजे हे चौरस सुद्धा समरूप आहेत. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. इथे दोन वर्तुळे समरूप आहेत. हियर two circles are similar, two triangles are also similar, and two squares are also similar. Their measures are different, but their shapes are same. So the figures which have same shape but different size, such a figures are called as similar figures. समरूपतेचा व्यवहारात आपण अनेक ठिकाणी उपयोग करत असतो. उदाहरणार्थ ताजमहल. आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष ताजमहलची इमारत आणि घरामध्ये आपण शोपीस म्हणून शोकेसमध्ये जो ताजमहल छोटासा घरी आणतो काचेच्या पेटीत ठेवलेला, तो ताजमहल आणि प्रत्यक्ष ताजमहल हे यांचे आकार हुबेहूब सारखे असतात परंतु त्यांची मापं भिन्न असतात, म्हणजे आकाराने त्या लहान मोठ्या असतात. घरातला ताजमहल शोपीस मधला लहान असतो आणि प्रत्यक्ष ताजमहल हा भव्य आहे, मोठा आहे. म्हणजे या आकृत्यांचे आकार हुबेहूब सारखे आहेत परंतु त्यांची मापे भिन्न असल्यामुळे त्या लहान मोठ्या आहेत. अशा आकृत्या समरूप आकृत्या असतात. तसंच अजून एक उदाहरण पाहता येईल, तो म्हणजे नकाशा. आपण कोणत्याही देशाचा नकाशा असेल किंवा रस्त्याचे मॅप असतील तर हे मॅप सुद्धा प्रत्यक्ष मोबाईलमध्ये जीपीएस मध्ये बघत असलेले मॅप आणि प्रत्यक्ष जमिनीवरचा मॅप म्हणजेच प्रत्यक्ष रस्ते किंवा प्रत्यक्ष देशाची भूमी हे आणि तो नकाशा अगदी हुबेहूब सारखे असतात परंतु त्यांची मापे भिन्न असतात. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला व्यवहारात सांगता येतील की जिथे समरूपतेचा वापर आपण नेहमी करतो. आता आपण एकरूप आकृत्या म्हणजे काय पाहूया. कॉन्ग्रुएंट फिगर्स. जेव्हा आकार सारखे व मापेही समान असतात अशा आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो. म्हणजेच एकरूप आकृत्या जर एकमेकांवरती ठेवल्या तर त्या तंतोतंत जुळतात. म्हणजेच द फिगर्स हॅव सेम शेप अँड सेम साईज, सच फिगर्स आर कॉल्ड ॲज कॉन्ग्रुएंट फिगर्स. इथे दोन वर्तुळे दाखवली आहेत, दोघांच्याही त्रिज्या समान आहेत. रेडिया ऑफ बोथ दी सर्कल्स आर सेम, सो टू सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. इथे दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या समान आहेत म्हणून ही एकरूप वर्तुळे आहेत. दीज टू ट्रायंगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत कारण यांची मापे समान आहेत आणि आकारही हुबेहूब सारखे आहेत. आणि हे जर दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर ते तंतोतंत जुळतील. इथे वर्तुळे देखील एकमेकांवर ठेवले तर तंतोतंत जुळतील. इथे दोन पंचकोन दाखवलेले आहेत. हे दोन्ही एकमेकांवर ठेवले तर ते तंतोतंत जुळतील कारण यांची
मापे समान आहेत आणि आकारे हुबेहूब सारखे आहेत. सो पेंटॅगॉन्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट हियर. So the figures which have same shape and same size are called as congruent figures. And congruent figures always coincide each other. म्हणजेच ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. आपण एकरूप आणि समरूप यांच्यातील फरक समजावून घेऊया. कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर. विशेषतः आपण त्रिकोणांच्या बाबतीमध्ये एकरूपता आणि समरूपता समजावून घेऊया. जेव्हा दोन त्रिकोणांचे आकार आणि त्यांची मापे दोन्हीही समान असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. समरूपच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की त्यांचे आकार सारखे असतात पण मापे भिन्न असतात, म्हणजेच ते आकाराने लहान मोठे असतात. अशा त्रिकोणांना समरूप त्रिकोण म्हणतात. एकरूप त्रिकोणांच्या आकृत्या तंतोतंत जुळतात, म्हणजे जर दोन त्रिकोण एकमेकांवरती ठेवले तर ते तंतोतंत जुळतात. समरूप त्रिकोण मात्र तंतोतंत जुळत नाहीत. ते जर एकमेकांवरती ठेवले तर ते तंतोतंत जुळत नाहीत, कारण आकार त्यांचे लहान मोठे असतात. एकरूपसाठी आपण हे चिन्ह वापरतो, तर समरूपसाठी आपण असं चिन्ह वापरतो. उच्चार करताना याचा एकरूप असा करायचा आहे आणि याचा समरूप असा करायचा आहे. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात आणि त्यांचे संगत कोनही एकरूप असतात, कारण त्यांचे संगत बाजू आणि संगत कोन हे नेहमी समान मापाचेच असतात, त्यामुळे दोन्ही एकरूप असतात. समरूप त्रिकोणांच्या बाबतीमध्ये संगत कोन एकरूप असतात आणि त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. Let us see the difference between congruent and similar. Congruent figures have same shape and same size, but similar figures have same shape but different size. Congruent figures coincide each other, but similar figures are not coincide to each other. This is a symbol of congruent, and this symbol is used for similarity. In congruent triangles, corresponding sides are congruent and corresponding angles are also congruent, means they have same measures. But in similar triangles, corresponding sides are in proportion, means the ratios of their corresponding sides are equal and the corresponding angles are congruent. So this is the main difference between the congruent triangles and the similar triangles. समजा दोन त्रिकोण समरूप आहेत. जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर असेल तर त्यांचे तीनही संगत कोन एकरूप असतात आणि त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. त्यालाच आपण म्हणतोय संगत बाजू प्रमाणात. म्हणजे जेव्हा जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा या दोन गोष्टी आपल्याला माहीत असतात. दोन त्रिकोण समरूप असतात म्हणजेच त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजे संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. म्हणजेच इथे कोन ए चा संगत कोन पी आहे, बी चा संगत कोन क्यू आहे आणि कोन सी चा संगत कोन आर आहे. म्हणजे कोन ए चं आणि पी चं माप सारखं असणार, बी आणि क्यू चं माप सारखं असणार आणि कोन सी आणि कोन आर सुद्धा समान मापाचे असणार. म्हणजे संगत कोन एकरूप असतात. आणि दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजूंची गुणोत्तरे समान असतात, म्हणजेच संगत बाजू प्रमाणात असतात. इथे गुणोत्तर लिहिताना बाजूंचा क्रम फार महत्वाचा आहे. एबी बाजूची संगत बाजू इकडे होईल पीक्यू, म्हणजे एबी छेद पीक्यू, बीसी छेद क्यू आर आणि एसी छेद पी आर. इथे संगत बाजू लिहिताना क्रमाने लिहायच्या आहेत. क्रमाला फार महत्व आहे, म्हणजेच त्यांच्यातील एकास एक संगतीला महत्व आहे. एकास एक संगतीनुसारच आपण संगत कोन आणि संगत बाजूंची नावं लिहायची आहेत. इफ two triangles are similar, it is given then, for example, triangle ABC similar triangle PQR, then the corresponding angles are congruent. Means angle A and angle P are equal, means they are congruent. Angle B and Q are congruent and angle C and
angle R are congruent. So corresponding angle of A is P, corresponding angle of B is Q, and corresponding angle of C is R. So corresponding angles are congruent if the two triangles are similar. Also, if two triangles are similar, then the ratios of corresponding sides are equal, means the corresponding sides are in proportion. Means AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. Here, while writing the sides, the sequence of letters is very important. Here the sequence of letters means we have to write the names of sides according to their one-to-one correspondence. So if I take AB here, I must have to take PQ because AB is corresponded with PQ. Side BC is corresponded with QR and side AC is corresponded with PR. So AB upon PQ, BC upon QR and AC upon PR. These three ratios are equal because the two triangles are similar. So whenever the two triangles are similar, we know the two things. One is corresponding angles are congruent, and second one is the ratios of corresponding sides are equal. It means the ratios of corresponding sides are equal means the sides are in proportion. आपल्याला दोन त्रिकोणांमधील एकासेक संगती म्हणजेच वन टू वन करस्पॉन्डन्स माहिती आहे, आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये आपल्याला माहिती आहे की 6 प्रकारे एकासेक संगती लिहिता येते. एबीसी एकासेक संगत पीक्यूआर, एबीसी एकासेक संगत पीआरक्यू, एबीसी एकासेक संगत क्यूपीआर, एबीसी एकासेक संगत क्यूआरपी, एबीसी एकासेक संगत आरपीक्यू आणि एबीसी एकासेक संगत आरक्यूपी. म्हणजेच शिरोबिंदूतील एकासेक संगती अशी 6 प्रकारे आपल्याला लिहिता येते. We know the one-to-one correspondence between the vertices of two triangles. Here triangle ABC and triangle PQR are given. So we can write the one-to-one correspondence between their vertices with 6 ways. So ABC is corresponded with PQR, ABC is corresponded with PRQ, ABC is corresponded with QPR, ABC is corresponded with QRP, ABC is corresponded with RPQ, and ABC is corresponded with RQP. So there are 6 ways to write the one-to-one correspondence between the two triangles.